याच्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का की मी पहिल्यांदाच तंदूर चिकन बनवलं आहे? तर काय केलं, एक मोठा पीस घेतला, तो स्वच्छ धुवून ना मोठमोठे असे काप मारून घेतले. आता काप मारताना तर भीती वाटत होती, कारण चाकू खूप धारदार होता. आता इथे एक मला टोमणा भेटला, चाकू नवीन आहे म्हणून शायनिंग नको मारू, ठीक आहे जाऊ दे म्हटलं. आता ह्या चिकनला छान आलं लसूण पेस्ट ना सगळ्या बाजूनी चोळून घ्यायचं. आता आलं लसूण पेस्ट चोळून झाल्यानंतर आपल्याला ह्याला मसाला लागणार आहे. तर त्यामध्ये काय केलं मी, थोडंसं लाल तिखट, तंदूर मसाला आणि थोडंसं चिमटभर हळद आणि चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे ना घट्ट दही घेतलं. आता हे छान मिक्स करायचं. मसाले आणि दही एकजीव झाले की हा मसाला आपल्या चिकनला चोळून घ्यायचा. आता चिकनला हा मसाला चोळून झाल्यानंतर ना आपल्याला कमीत कमी ना अर्धा तास तरी मॅरिनेशनला ठेवायचं आहे. मॅरिनेशनसाठी जितका जास्त वेळ देईल ना तेवढं तंदूर आपलं छान बनतं. आता 15 मिनटं होईपर्यंत आम्हाला का दमदीर निघत नव्हता. म्हटलं चला बघूया. तर अर्धा तास झाला होता. अर्धा तासानंतर हाच पीस सहज उचलून ना एका ट्रेवर ठेवला. आता हा ट्रे आम्ही बेक करायला 20 मिनटं ओव्हनमध्ये ठेवला. मग आता 20 मिनटानंतर ना आपल्याला एकदा काढून घ्यायचा आणि बटर लावून परत एकदा ठेवायचं. असं मी 2 वेळा ना काढून परत 10-10 मिनटासाठी ठेवून दिला. फायनल लुक असा काही होता. छान असा मस्त कलर आला होता. वरतून छान असं क्रिस्पी आणि आतून मऊ होता. वरतून एकदा बटरची धार सोडायची आणि गरमागरम एन्जॉय करायचं. मग कसा वाटला आहे की नाही एक नंबर.